रामकृष्ण हरी. आज आपण पाहताय संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊली पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र मेहून तापी या ठिकाणी हा सोहळा चालू आहे. आजच याचं प्रस्थान आळंदी या ठिकाणावरनं निघालेलं आहे आणि मेहून तापीमध्ये निघालेलं असताना या महत्त्वपूर्ण क्षणचित्रामध्ये आपण या ठिकाणी चर्चा करूयात. कृष्ण महाराज परेराव. रामकृष्ण हरी महाराज, आज आपल्या या दिंडीचं नियोजन कशा पद्धतीने आणि कसं आहे? महाराज हा फार मोठा पालखी सोहळा आहे. मध्यंतरी थोडंसं कालखंडात बंद पडला, त्यानंतर आम्ही 2018ला सुरू केला आणि तो फार मोठा 600 किलोमीटरचा असल्या कारणाने आम्ही थोडं त्याच्यामध्ये सुवर्णमध्ये काढला आहे. 5-6 दिवस गाडीने आळंदी ते मेहूनपर्यंत आणि शेंदोर्णीपासून पायी असतो. असा गेल्या 8 वर्षापासून हा पालखी सोहळा चालू आहे. प्रत्यक्ष ज्ञानोबाराच्या समाधीकडून माऊलीच्या पादुकाचं पूजन होऊन हा पालखी सोहळा निघत असतो. ओके, हा साधारणतः किती दिवसाचा प्रवास आहे? हा जाणे येणे 15 दिवसाचा पालखी सोहळा आहे. पायी प्रवास आहे 12 दिवस आणि तेथील मुक्काम श्री क्षेत्र मेहूनचा 3 दिवस. यामध्ये सहभागी लोक किती आहेत? जवळपास याच्यामध्ये 150 ते 200 लोक असतात आणि पुढे पुढे वाढत जातात. याची परंपरा किती वर्ष झाली चालू आहे? याची परंपरा 47 पासून 1900. बरं बरं बरं. आणि आज आपण जे निघालात याचा आजचा प्रवास कुठला आहे? आजचा प्रवास आळंदी ते खराबवाडी ते कळंब, निगोटवाडीला दुपारचं जेवण आणि निगोटवाडीवरून आळे फाट्याला जिथं आपल्या ज्ञानोबारायांनी रेड्याला समाधी दिली त्या स्थानावर आता. अतिशय उत्स्फूर्त धन्यवाद सर्वांनी. आज या ठिकाणी जयघोष करायचा फक्त एक